नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जेनेस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांची PhDची ॲडव्हर्टाइजमेंट ही आलेली आहे आणि ही PhDच्या एंट्रान्ससाठी कसं इनरोल करायचं आहे, कसा फॉर्म भरायचा आहे हे मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो दाखवणार आहे. पहा, सुरुवातीला येथे दिलेलं आहे PhD एंट्रान्स एक्झामिनेशन युजर मॅन्युअल. हे जे युजर मॅन्युअल दिलेलं आहे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनीच दिलेलं आहे. फॉर्म कसा भरायचा आहे ते अगदी थोडक्यात 14 पेजेसमध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे. मीही तुम्हाला अगदी थोडक्यातच सांगतो. पहा, यांनी सुरुवातीला दिलं आहे unipune.ac.in या पोर्टलवरती जाऊन आपल्याला पहा इथे असा डॅशबोर्ड दिसेल. त्यामध्ये त्यांनी इथे रेड याच्यात लिहिलेलं आहे, गोल सर्कल केले PhD ॲडमिशन अँड ट्रॅकिंग पोर्टल. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ॲट द फर्स्ट. त्यानंतर पहा असा पॅनल आपल्याला तयार होईल दिसेल. PhD एंट्रान्स 2 नंबरला PhD एंट्रान्स आहे सेकंड स्टेप्स, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर पहा आपल्याला येथे लॉग इन विचारेन. मेनूच्या खाली लॉग इन दिले सर्कलमध्ये ओवेलमध्ये. त्यानंतर त्यामध्ये काय करायचं, इथं क्लिक करायचं. क्लिक हिअर इफ यू हॅव ऑलरेडी रजिस्ट्रेशन, येथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर पहा त्यानंतर सेकंड ऑप्शन येथे आपल्याला दिसतंय रजिस्ट्रेशन. कारण अगोदर फर्स्ट टाइम जेव्हा आपण या पोर्टलला येतो तेव्हा आपल्याकडे लॉग इन नसतं, तर आपल्याला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन हे करायचं आहे. क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्याच्या नंतर रजिस्ट्रेशनसाठी 5वी स्टेप दिले, रजिस्टर हिअर विथ बेसिक डिटेल्स. मग रजिस्टर करताना बघा काय काय गोष्टी आपल्याला विचारते. येथे नाव, नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्यानंतर हे भरल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला एक ईमेल आय डी द्यायचा आहे. ईमेल आय डी आपला द्यायचा आहे. ईमेल आय डीवरती एक OTP येईल. तो OTP टाकल्याच्या नंतर बघा जसं हिरव्यामध्ये दाखवतं ना, इथं ग्रीनमध्ये ईमेल आय डी इज व्हेरीफाईड सक्सेसफुली. ईमेल आय डी चालू ईमेल आय डी द्यायचा आहे आणि तो ईमेल आय डी टाकल्यावर OTP येईल. OTP टाकल्यावर असं ग्रीन होईल. त्यानंतर पुढच्या स्टेप्समध्ये आपल्याला मोबाईल नंबर येथे पाहत दिसते, मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर त्यावरती एक OTP येईल. OTP येथे सक्सेसफुल टाकल्याच्या नंतर असं ग्रीनमध्ये मोबाईल नंबर इज व्हेरीफाय सक्सेसफुल येईल. आणि नंतर पुढे बघा पासवर्ड, येथे आपल्याला 8 ते 10 कॅरेक्टरमध्ये पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि पुन्हा कन्फर्म पासवर्ड येथे द्यायचा आहे. कन्फर्म पासवर्ड हाच जो पासवर्ड येथे टाकलेला असेल तोच कन्फर्म म्हणून येथे टाकायचा आहे. आणि व्हेरिफिकेशन एक कोड येथे दिसत असतो आपल्याला, तो व्हेरिफिकेशन टाकायचा आणि येथे सबमिट करायचं. हे कशासाठी, रजिस्टर्ड होण्यासाठी. त्यानंतर रजिस्टर्ड झाल्याच्या नंतर आपल्याला ईमेल येतो आणि एक मेसेज सुद्धा येतो की आपला हा ईमेल आय डी आणि हा पासवर्ड आहे. त्यानंतर आपण पहा येथे जायचं आहे पुढच्या स्टेप्समध्ये लॉग इनमध्ये जायचं आहे. आफ्टर रजिस्ट्रेशनच्या नंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन विथ युजर नेम अँड पासवर्ड. पहा येथे वर दिले युजर नेम हा आपला ईमेल आय डी असतो जो दिलेला असतो तो, आणि आपण पासवर्ड जो क्रिएट केलाय तो पासवर्ड येथे टाकायचा आहे. त्यानंतर पुढच्या स्टेप्समध्ये आता अत्यंत महत्त्वाची स्टेप्स आहे. आता येथे पहा यांनी दिले इन्स्ट्रक्शनमध्ये बघा सुरुवातीला दिले व्हॅकंट पोझिशन, व्हॅकंट सीट आहे का आपल्या विषयाला, असेल तरच फॉर्म भरायचा आहे अन्यथा भरायचा नाही. आणि एलिजिबिलिटी, ह्या 2 गोष्टी सुरुवातीला फॉर्म भरण्याच्या अगोदर बघायच्या असं युनिव्हर्सिटीने सांगितलंय. आणि काही डॉक्युमेंट रिक्वायरमेंट आहे ते तुम्हाला येथेच दाखवतो. पहा ऑनलाईन फॉर्म भरताना फर्स्ट दिलंय स्कॅन कॉपी ऑफ मार्कशीट, मास्टर डिग्रीचं आपल्याला मार्कशीट इथे द्यायचं आहे, PGचं मार्कशीट. त्यानंतर 2 नंबर आहे कास्ट सर्टिफिकेट, जर रिझर्व कॅटेगरी असेल तर कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर असेल, जर लागू होत असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपल्याकडं स्कॅन कॉपी ठेवायची. त्यानंतर जर समजा दिव्यांग असाल तर मेडिकल सर्टिफिकेट आपल्याला इथे तयार ठेवायचं आहे स्कॅन कॉपीमध्ये. त्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेट जर असाल वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे, इतके स्कॅन डॉक्युमेंट आपल्याकडे पाहिजे. आणि जर एक्झम्पशनमधून फॉर्म भरत असाल तर तुमचं काय जे काही असेल, नेट असेल, सेट असेल किंवा MPhil असेल तर त्याची आपल्याला स्कॅन कॉपी येथे जवळ ठेवायची आहे. आणि पुढे बघा हे जवळ ठेवल्याच्या नंतर स्कॅन कॉपी याला अप्लाय करायचं आहे. वन्स यू लॉग इन क्लिक ऑन अप्लाय टू फिल द फॉर्म. लॉग इन झाल्याच्या नंतर अप्लायवरती इथे क्लिक करायचं आहे. 7 पॉईंट. आता 8 मध्ये पहा फिल द ॲप्लिकेशन
फॉर्म स्टेप वाईज. आता इथे पर्सनल इन्फॉर्मेशन येईल, त्यामध्ये नेम इन इंग्लिश, लास्ट नेम लिहायचं आहे कॅपिटलमध्ये, त्याच्यानंतर फर्स्ट नेम, फादर नेम किंवा हजबंड नेम, मदर नेम, नंतर नेम इन देवगिरी, आडनाव मराठीमध्ये समजा आपलं नाव लिहायचं आहे, त्यानंतर पहिलं नाव, आडनाव, पहिलं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, नंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, इतकं इसेन्शियल आहे. त्यानंतर फुल ॲड्रेस द्यायचा आहे, स्टेट सिलेक्ट करायचं आहे, सिटी, डिस्ट्रिक्ट, पिनकोड, त्यानंतर आर यू डोमोसाईल ऑफ महाराष्ट्र, येस म्हणायचं आहे असेल तर, नसेल तर नो करा. कॅटेगरी टाकायची, दिव्यांग असेल तर येस, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल. त्यानंतर तुमचं नाव काही चेंज आहे का, तर येस असेल तर येस, नाही असेल तर नो. त्याच्यानंतर तुम्ही ऑर्फन कॅटेगरीत येता का, तर येथे असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर खाली बघा, खालचं टप्प्यात येतोय तर अकॅडमिक क्वालिफिकेशनमध्ये येतोय आपण. अकॅडमिक क्वालिफिकेशनमध्ये नेम ऑफ मास्टर डिग्री, याला सिलेक्टला क्लिक केल्याच्यानंतर इथे येतं दाखवतोय, खाली दाखवतोय M.Com वगैरे जे काही असेल ते तुम्हाला निवडायचं. समजा मी मास्टर्स MM आहे तर इथं सिलेक्ट करून MA घ्यायचं. स्पेशल सब्जेक्ट तुमचा इथे टाईप करायचा आहे, जसं की माझं सायकोलॉजी असेल तर इथे MA, इकडे स्पेशलायझेशन सायकोलॉजी. त्यानंतर हॅव यू ॲपियर ऑर पास एक्झामिनेशन ऑफ मास्टर डिग्री, जर तुम्ही ॲपियरमधून फॉर्म भरत असाल तर ॲपियरला क्लिक करायचं आहे आणि त्याच्या डिटेल्स पुढे भरायचे आहेत. आणि जर पास तुम्ही मास्टर डिग्री पास असाल तर पासवरती क्लिक करायचं आहे आणि पासवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पासिंगच्या डिटेल्स तो विचारेल, कोणत्या युनिव्हर्सिटीमधून केव्हा केलेलं आहे, ऑप्टेन मार्क्स किती आहे, पर्सेंटेज किती आहे, सर्व गोष्टी विचारेल आणि ते तुम्हाला भरायचं आहे. ते भरल्याच्या नंतर त्यानंतर स्टेट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, समजा महाराष्ट्रातून असेल तर महाराष्ट्र, आणि नेम ऑफ युनिव्हर्सिटी, ज्या युनिव्हर्सिटीमधून तुमचं मास्टर झालेलं आहे ती युनिव्हर्सिटी येथे येईल आणि त्याला क्लिक करायचं. या वरील डिटेल्स, या पर्सनल इन्फॉर्मेशन आणि अकॅडमिक क्वालिफिकेशन भरल्याच्या नंतर पहा इथे सबमिटचं बटन आहे. पण इथे काय म्हणते पहा, बिफोर सबमिटिंग ॲप्लिकेशन फॉर्म प्लीज चेक अँड देन क्लिक ऑन सबमिट, वरील माहिती व्यवस्थितरित्या चेक करा आणि त्यानंतरच सबमिट करा असं म्हणतंय. त्यानंतर पुढच्या स्टेप्स, 10व्या स्टेप्समध्ये आल्याच्या नंतर पहा इथे PhD प्रोग्राम डिटेल्स विचारेल. त्यानंतर बघा फॅकल्टी नेम, इथं फॅकल्टी 4 फॅकल्टी दाखवतंय. तुमचा ज्या फॅकल्टीमध्ये असेल त्या फॅकल्टीमध्ये पहा यांनी दिलेले कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग आहे. समजा जर मी सायकोलॉजीमधून भरायचं असेल तर इथे ह्युमॅनिटीज घ्यायचं आहे आणि इकडं सब्जेक्ट फॉर PhD सायकोलॉजी येतं. तुमचा विषय कोणत्या फॅकल्टीमध्ये येतो तो फॅकल्टी इथं निवडायची आहे आणि इकडे सब्जेक्ट निवडायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला विचारेल आर यू क्लेमिंग एक्झम्पशन फ्रॉम PhD एंट्रान्स एक्झामिनेशन पेटमधून तुम्हाला एक्झम्पशन हवं आहे का, ते केव्हा हवं आहे, जेव्हा तुमच्याकडं सेट असेल, नेट असेल किंवा MPhil असेल त्याच वेळेस येस म्हणायचं आहे. अदरवाईज तुम्ही फक्त प्लेन मास्टर डिग्री जर फॉर्म भरत असाल तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर सिटी ऑफ एक्झामिनेशन सेंटर, इथे सेंटर दाखवतंय, सेंटर पुणे, अहमदनगर आणि नाशिक असे 3 सेंटर आहेत. त्या ज्या सेंटरवरती तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे ते सेंटर निवडायचं आहे, जसं की यांनी पुणे घेतलेलं आहे. त्यानंतर फॅकल्टी अँड सब्जेक्ट फॉर PhD पेट एक्झाम, फॅकल्टी आणि सब्जेक्ट येथे दाखवून पहा. कॉमर्स अँड मॅनेजमेंट कॉमर्स, आणि ह्या डिटेल्स PhD प्रोग्रामच्या डिटेल्स भरल्याच्या नंतर सबमिट अँड नेक्स्ट आहे. पण इथे काय म्हणतोय पहा, बिफोर सबमिटिंग ॲप्लिकेशन फॉर्म प्लीज चेक अँड देन क्लिक ऑन सबमिट नेक्स्ट बटन किंवा नेक्स्ट, हे पूर्ण भरल्याच्या नंतर सबमिट अँड नेक्स्ट करायचं आहे. ते केल्याच्या नंतर पहा पुढे अपलोड डॉक्युमेंट, जे की आत्ता तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगितले होते ते डॉक्युमेंट, आणि त्यामध्ये काय काय लागतं पहा. पहिला आहे फोटो, त्यानंतर सिग्नेचर, त्यानंतर कास्ट असेल तर कास्ट, गॅझेट, जर तुमचं समजा नाव चेंज असेल तर गॅझेट ऑर मॅरेज सर्टिफिकेट, त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट जर तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर, ओके, ऑर्फन असाल तर इतके डॉक्युमेंट इथे दाखवतील तुम्हाला. जे डॉक्युमेंट दाखवतील ते डॉक्युमेंटला तुम्हाला काय करायचं आहे, येथे अपलोड करायचं आहे आणि इथे सबमिट अँड नेक्स्ट. नाव क्लिक ऑन फोकस फाईल अँड अपलोड डॉक्युमेंट गिव्ह इन फॉर्म विथ प्रॉपर साईज फाईल फॉर्मॅट. त्यानंतर पुढे बघा, हा भरल्याच्या नंतर तुम्ही सबमिट अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर पहा तुम्हाला या पद्धतीने ते दाखवतील, ॲप्लिकेशन डिटेल दाखवतील. इथे तुम्हाला एक ID मिळेल, ॲप्लिकेशन ID, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ह्या डिटेल्स आपण जे भरलेले ते इथे तुम्हाला दाखवेल. त्यानंतर फोटो आणि सिग्नेचरसुद्धा इथे दाखवेल.
हा एक डेमो फॉर्म आहे, त्यामुळे इथे क्लिअर तुम्हाला दिसत नाहीये किंवा दाखवत नाहीये. हे पूर्ण भरल्याच्या नंतर खाली पहा इथे दाखवतं सबमिट ऍप्लिकेशन, एडिट ऍप्लिकेशन आणि बॅक. आता पहा यांनी इथे दिलेलं आहे सबमिट ऍप्लिकेशन. व्यवस्थित पहा. इफ ऑल इन्फॉर्मेशन दॅट यू फील इज फाउंड करेक्ट देन क्लिक अँड सबमिट ऍप्लिकेशन. पण खाली पण इथे विचारते बघा, वन्स यू क्लिक ऑन सबमिट ऍप्लिकेशन बटन देन यू कांट अपडेट और एडिट युअर ऍप्लिकेशन. जर तुम्ही सबमिट ऍप्लिकेशन वरती क्लिक केलं तर हे लॉक होऊन जाईल आणि यामध्ये कधीही नंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही. जर तुम्हाला असं वाटतं इथे दाखवलेल्या माहितीमध्ये काही एडिट करायचं असेल तर हे पहा मधलं बटन दिलेलं आहे एडिट ऍप्लिकेशन, तर त्यावरती तुम्ही फॉर्म पुन्हा एकदा एडिट करू शकता. नाही तर बॅक जायचं असेल बॅक. पण येथे सबमिट ऍप्लिकेशन जर केलं तर बघा पुढे या पद्धतीने दाखवेल ते तुम्हाला. येथे ॲप्लिकेशन डिटेल्स, पर्सनल डिटेल्स तुमच्या दाखवतील. त्यानंतर अकॅडमिक किंवा PhD प्रोग्राम डिटेल्स इथे दाखवेल आणि इथे प्रोसीड टू पेमेंटकडे तुम्हाला ते नेईल. यावर ते क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही गेटवे मिळेल तुम्हाला पेमेंट. गुगल पे असेल, फोनपे असेल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, जो काही त्यांचा गेटवे असेल तो तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर नेईल. किंवा याच्या पाठीमागं जर तुम्हाला काय वाटतं काही चेंजेस करायचे तर बॅकला जाऊ शकतात. पण पाठीमागची माहिती जर व्यवस्थित भरली असेल तर येथे प्रोसेस अँड पेमेंट करायचं आहे. आणि शेवटी पहा येथे इफ पेमेंट मोड सक्सेसफुली, ते पेमेंट आपण येथे केल्या गेटवेने पेमेंट केल्याच्या नंतर इफ पेमेंट मोड सक्सेसफुली द पेमेंट रिसिप्ट विल जनरेट. मग तुम्हाला ती पेमेंट रिसिप्ट काय होईल, जनरेट होईल अलॉंग विथ ॲप्लिकेशन डिटेल. म्हणजे आपण जो काही फॉर्म भरला आहे त्याच्यासोबत तुम्हाला हे पेमेंटचे डिटेल एक स्लिपसुद्धा येईल, रिसिप्टसुद्धा येईल. ते काय करायचं आहे पहा, ते रिसिप्ट टेक प्रिंट आउट ऑफ दॅट रिसिप्ट. ती जी पेमेंटची रिसिप्ट आहे त्याची आणि तुमचं जो फॉर्म आहे त्याची प्रिंटआउट तुम्ही व्यवस्थितरित्या काढून ठेवायचे. हे बघा इथे खाली दाखवतोय सिरियल नंबर, ॲप्लिकेशन ID, इयर, नेम, जेंडर, कॅटेगरी, सब्जेक्ट दाखवतोय. त्यानंतर फीस किती भरली, स्टेटस, सबमिटेड, पेमेंट, पेंडिंग वगैरे जे काय असेल ते. तर तुम्हाला काय करायचं, हे पूर्ण भरल्याच्या नंतर ह्या पेमेंट रिसिप्टची प्रिंटआउट तुमच्यासोबत ठेवायची आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट ठेवायची आहे. हे केव्हासाठी, जेव्हा तुम्ही ही परीक्षा पास व्हाल आणि तुम्ही दुसऱ्या स्टेप्समध्ये म्हणजे इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यूसाठी जेव्हा जाल तेव्हा या दोन्ही गोष्टी तुम्हाला तेथे लागणार आहे. आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.